गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गावकरी बंधूंनो, आपल्या धरणगावचा सरपंच म्हणून मला तुम्ही पुन्हा एकदा निवडून दिलं याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. गावकरी मंडळींनो, आज सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपले सरपंच पुन्हा एकदा विरोधकांचा धुव्वा उडवून निवडून आले आहेत. वाजवा रे टाळ्या, वाजवा. बोला सरपंच, बोला. बंधूंनो आणि भगिनींनो, शांत व्हा, शांत व्हा. अरे तुमच्या मायला थांबा. तर आपल्या गावात कोणीही अशिक्षित बेरोजगार राहू नये म्हणून लवकरच नवीन शाळेचं काम मी हाती घेणार आहे. गावातल्या सगळ्यांचं आरोग्य उत्तम असावं, भरपूर पीक पाणी यावं, शेतकऱ्यांना शेतीच्या अवजारांसाठी व खतांसाठी कर्ज मिळावं म्हणून माझे प्रयत्न सतत चालू आहेत. यासाठी आपणा सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. आजपर्यंत आपण सहकार्य दिलं तसंच पुढे द्याल अशी अपेक्षा. पाणी टंचाई दूर व्हावी म्हणून आमची धडपड चालूच आहे, पण हे सगळं घडून येण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. आपला वाडा आला. चला सरपंच, चहा पाणी पिऊन जावा. नको भुजंगा, पुन्हा केव्हा तरी. अरे तुझं माझं घर काय वेगळं आहे का? एखाद्या दिवशी हक्कानं चहा प्यायला येईन. आता निघतो. घरी वाट बघत असेल ना? बरोबर आहे. तुला घरी जायची लय घाई झाली ना. चल निघा मग, निघा ड्रायव्हर, निघा. सरपंचासनी जरा थांबवा की आले मी. मल्हारी, तुझ्या वणीचा टंकार आला बाबा. आता काय तुझी सुटका नाही. ट्रंक कॉल म्हटल्यावर उतरायलाच पाहिजे. या सरपंच. अहो काय कलावती बहिणी, आज साधा सरपंच झालो ते इतक्या मोठ्या दिव्यानं उभात आहे. उद्या भुजंग म्हणतो तसा मंत्री झालो तर काय करायला? अहो यांना सगळं मोठंच लागतं. मोठ्या माणसासनी समजा मोठच लागत. हे बी खरंय. बरं येतो भुजंग. आज बघा तुमचा मैतर
नाहीतर तुम्ही चला. बाबा आले वाटतं. थांबा. निवडून आल्यावर मी तुला काय द्यायचं कबूल केलं होतं? सोन्याच्या बांगड्या. सोन्यासारख्या मुलीला हे सोन्याच्या बांगड्या. चला. बाबा तुम्ही निवडून यालाची मला खात्रीच होती. हे बघा आईच्या फोटोला हार सुद्धा घातला. आई बाबा दोनदा निवडून आले. आज आई असते तर तिला किती आनंद झाला असता. खरंच दादा, गरिबीत तू मला साथ दिलीस. आता हे वैभवाचे दिवस पाहायला तू हवी होतीस. डॉक्टर कुमारराव थोरात, तुमचे वडील निवडणुकीमध्ये निवडून आले त्याबद्दल तुम्ही सर्वांना फुकट दारू पाजली पाहिजे. बरोबर आहे. काय म्हणणे बरोबर आहे की नाही? अरे कुमाररावांनी सर्वांना फुकट दारू पाजली पाहिजे. ए फुकटीच्या फुकटची दारू प्यायला तुझ्या बापाचा बार आहे का रे? हा साला मागची उधारी दिली का? हे बघा माझं पिणं झालंय. तुम्हाला प्यायचे असेल तर फुकट प्या, नाही तर विकत प्या. मी चाललो. हो पण आपल्या फुकटच्या दारू पार्टीचं काय? तुम्ही बघा काय ते, मी चाललो. हो डॉक्टर, हो डॉक्टर, हो डॉक्टर. हे नाही. हा हा ए, 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 आज प्यालेल्याचे पैसे कोण देणार? लिहून ठेवा चोपडीत. आज रोख उद्या उधार, माहिती नाही? मग उद्या प्यालो असं समजा ना, लिहून ठेवा ना चोपडीत. अरे चोपडी भरली म्हणून तर कापडं धरायला लागली. त्याला पैसे काढ. इथं मला मालकाला तोंड द्यावं लागतंय. अरे काय गडबड्या. अहो मालक दारू पिऊन देतो फुकटची फुकट. मॅनेजर तू इथे नवीन आहेस बरं का? हे माझ्या दोस्ताचा पोरगा आहे. त्याच्या बापाने गावात नशाबंदीचा विडा उचललाय. तेव्हा हा जितकी पील तितकी पाचा फुकट आमच्या वतीनं. तर तुझा बाप दारूची गुन्हा करतोय आणि तू 24 कलाक पितोय भाई. काय करणार काका, 25 कलाक नाहीत म्हणून 24 कलाक पितो. ज्याचं जळतं त्याला कळतं काका. काय झाली का तयारी? चल 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 पूजा, लवकर वाट. भूक लागली आहे, भूक लागली आहे. काय केलंस जेवायला? मला आवडीचं केलंस की नाही? हा चल 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 लवकर वाट. वाह मल्हारराव थोरात जिंदाबाद जिंदाबाद. बाबा आज तुम्ही पुन्हा निवडणूक जिंकलात. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. पण याबद्दल मला तुमच्याकडनं पार्टी पाहिजे बरं का? दादा काय चाललंय हे? अरे दोन मोठी माणसं बोलत असताना लहान मुलांनी मध्ये बोलू नये, कळत नाही का रे तुला? दादा तू वर जाऊन झोप बरं. नाही नाही, मला आज बाबांकडून दारूसाठी पैसे पाहिजे. कुमार तू आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. नाही तर काय कराल? धक्के मारून हाकलून द्या ना मला. अजून काय कराल तुम्ही? माझ्या आयुष्याचं वाटोळ केलंय तुम्ही. तुम्ही जबाबदार आहात त्याला. कुमार हो तुम्ही जबाबदार आहात त्या. बाबा मारा ना, मारा, अजून मारा ना, मला मारून टाका. मी मेल्याशिवाय तुम्हाला शांती मिळणार नाही. मला मारा अजून, मारा अजून, मारून टाका मला. दादा कुठल्या जन्मीचं पाप खेळतोय कोणास ठाऊक. दादा मला मरण पण येत नाही. अरे ये माझ्या गणप्या, अरे कुठं गेली रे तू ग? काय कुठलं का रे तुमचं? आग लागली मेल्यांच्या थोबाडाला ती. मी म्हणतो देवपूजा चालली बरं का? हा नाही माणसाने एका वेळी एकच काम करावं म्हणजे गैरसमज होत नाही. गैरसमज? कसला गैरसमज? हं? नाही देवांना वाटेल ही बाई सकाळ धरणं उठून आम्हाला कशा शिव्या घालते. मी देवासनी शिव्या घालत नाही. मी माझ्या गाड्यासनी शिव्या घालते. अरे पण देवामध्ये गणपती बी आहे, महादेव बी आहे म्हणून म्हणलं म्या. तुम्ही तुमचं काम गुमान करा. जास्ती शानपणे शिकवायचं काम नाही. जास्ती बडबड करायला. हा पहा हा हार कामापासून रेडी आहे.
काय मालक काय रे मुडद्यानो हा? कुठे गेला होता उकिरडा फुकायला? अहो मी कवादरनं सरपण पडतोय हा. देवा पाणी भरलं? पाणी मी बक्कळ भरून ठेवले यायला उलट उत्तर आई साहेबांचा हुकुम आहे पाणी आण म्हणजे आण उचलते फुटकं मुटकं आणि हो नदीवर तू पाणी भरतो बाईचा म्हणजे दिसाय पाहिजे पगार काय फुकटचा खाताय व्हय? चला का मला तुम्ही काय दात दाखवत बसला का? चुलीवर दूध ठेवले तापत ते उतरा आणि मुठभर तांदूळ धुवून भात टाका शिजत. मी आले. होय समजा करतो आणि जेवण तयार झालं की तुम्हाला भरवतो मी हा. ये. नमस्कार वहिनी. नमस्कार. प्रतापराव आहेत का घरात? नाही, हे वकिलाकडे गेले. पर अण्णा तुम्ही आज चला ना. वहिनी मी तुमच्या नवऱ्याला हजारदा सांगितलं भावाभावातलं भांडण आहे, वकिलाकडे जाऊ नका. पण तरी प्रतापराव वकिलाकडे गेलेच ना. वय अण्णा, अहो नवऱ्या पुढे बायकोचं काही चालतंय वय? तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगायला हवं होतं आपापसातलं भांडण आहे, वकिलाकडे जाऊ नका म्हणून. आता मला सांगा, वैर आणि वैर वाढतं की नाही वहिनी? आणि मला एक सांगा की वकिलाने खाण्यापेक्षा धाकट्या भावाने मोठा घास खाल्ला तर काय बिघडलं? हं? आपल्याला दोन्ही घरं सुखात ठेवायची आहेत ना. वय वय मग तुम्ही बोलता ते समजा बरोबर आहे, हं. पण ह्या ना पटाया हवं ना. तुम्ही असं करा वहिनी, हं? तुम्ही प्रतापरावांना सांगा मला संध्याकाळी येऊन भेटा. हं? बर. निघतो. वय वय. नमस्कार. कोण आहे? कोण पाहिजे आपल्याला? काय झालं असायला? नाही म्हणजे ते आपलं माहितीये माहितीये, काय हवंय तुम्हाला? काय नाही, सॉरी, मावशी नाही घरात. आत्या आत्ता शेजारी गेले, हा पण तुमचं नाव नाही सांगितलं तुम्ही. हा, तुम्ही नाही विचारलं म्हणून नाही सांगितलं. तुमचं नाव काय आहे? हा, माझं नाव शेखर. या इकडच्या धरणगावच्या सरपंचांचा मी मुलगा. पण आपलं नाव? वर्षा. राजाची आत्ते बहीण आहे मी. अच्छा अच्छा. मुंबईला असते. हम्म. खूप दिवस आले नाही म्हणून आत्या रागावली होती, म्हणून भेटायला आले. तुमचं आत्याकडे काही काम होतं का? हो. नाही हो, म्हणजे नाही हो, पण ते सांगायला मला परत यावं लागेल. बरं मी येऊ? नाही म्हणजे मी येतोच. हा येतो. अरे हो, पण मी गेल्यानंतर आरशात तेवढं बघायला विसरू नका. हा हा. आरशात बघायला विसरू नकोस. चल, चावट कुठला. झुम बराबर झुम शराबी, झुम बराबर झुम, झुम बराबर झुम. वय, कुठं झाला? फुकटची पिते काय? चल. 5 रुपयाची पिल्लो, फुकटची नाही पिल्लो. फुकटची नाही प्यालो. चल 5 रुपये काढ. 10 रुपये बंद आहेत. चल आणि इकडे. तुम्ही 5 रुपये द्या. हे घे बाबा, चल पैसे दे. 10 रुपये दे. 10 रुपये माझ्या नावावर नेऊन ठेवा. अरे तुझ्या चल तो कालचा कल्ला काढ रे. हा इथंच तर ठोकून बसलाय वाटतं. होय होय मालक. रे हट. ए अहो मालक, त्याचा दोष नाही. तुम्ही फुकट पाजायला सांगितली ना, मी लगेच त्याला फुकट पाजायला सुरुवात केली. ड्रम झाला त्याचा. येतो लुडकतो, त्यातो लुडकतो. काय झालं? बापाचं दुकान समजतोय ते. बाप तिकडे नाकाने कांदे सोलतोय. येणाऱ्या टाकलेल्या गाडीत घेऊन जायला बापाकडे. चल चल उठ चल. चल चल. शाळेची इमारत बांधायचं नक्की झालेलं आहे. सरकारकडनं शाळेला ग्रँटही मिळणार आहे. आता फक्त गावकऱ्यांचं सहकार्य मिळायचं तेवढं बाकी राहिलेलं आहे. हो मल्हारराव, हे तुमचा पोरगा आमच्या मदिरा मंदिरात पिऊन पडलेला असतंय. आता भलत्या ठिकाणी भलती भानगड आणावी लागली, पण त्याला आमचा नाविलाज आहे. तुम्हीच बघा, आता उद्या लागले कमी जास्त झालं म्हणजे आम्हाला बोलू नका म्हणजे झालं.
याला ताबडतोब घरी घेऊन जा. भुजंगा, चल माझ्या बरोबर. या बाबतीत मला तुझ्याशी काही बोलायचंय. चल. अरे ए, तू कुत्र्याला का खेचून काय घेऊन चाललायस? काय झालं काय? हा? काय झालं आचट? तुझे हे सगळे धंदे तू बंद केले नाहीस तर पोलिसात जाऊन आम्ही ते बंद करू. मर्जी तुझी. पर एक लक्षात ठेव, तुला निवडून आणायला आम्ही जीवाकडे मेहनत घेतली आहे आणि तू आमच्याच पोटावर लाथ मारायला निघालाय भाई. ठीक आहे. आणि हो, ते तुझ्या वाणीने तुला आग्रहाने जेवायला बोलवलंय, तेव्हा येतोस बोल. तू सुधारल्याशिवाय तुझ्या घरचं पाणी पिणार नाही मी. मर्जी तुझी. निघतो आम्ही. आणि हो, तुझ्या लेकाला घरी साखर दंडाने बांधून ठेव. चांगल्या घरच्या पुरानं दारू पिणं बरं नवं. बॅग दे, बॅग दे. उधर उधर. अरे कोणीच कसं आलेलं नाही घ्यायला. But where's the car? येईल येईल. You come here, come here. Okay. अरे नो हार नो टुरे. आपल्याला घ्यायला कुणीच कसं आलं नाही. Nobody has come to receive us. What happened, Raja? इंडियन कल्चर, याला इंडियन कल्चर म्हणतात. आपल्याकडे पोचवायला सगळेजण येतील पण घ्यायला कुणी येणार नाही. तर आपण जाऊया चालत चालत. पदयात्रा. फॉलो मी. But Raja, What happened? where's the car? There is no car. You'll have to walk. Oh no! Ouch! Raja! Raja, I'm very tired. Please. Oh God. Oh, it's so hot. Come fast, Ruby. Please, Raja. Come fast. Far away. Come. Oh, Raja, I can't walk anymore. Ouch. Yes, come. Oh, Raja. I'm very tired. It's so hot. इंडियन हिट. माणूस झीट येऊन पडला पाहिजे. What? झीट. Oh. Faint. Oh. घामपूस. Campus? You are sweating like anything. Wipe your face. Oh. Not mine. Yours. Oh. Thank you. अरे राजा 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 कुठे कुठे शोधला मी तुला. एसटी स्टँड पाहिला, रेल्वे स्टेशन पाहिलं, शेवटी अरे पोलीस स्टेशन. शेखर. लवकर आलात तुम्ही, लवकर आलात. आता हिला झीट आणि मला फिट यायची वेळ आली होती. बिकॉज ऑफ दिस हिट. झीट फिट हिट. अरे वर्षा पण आली मुंबईहून. मग ती कुठे आली नाही. ती जाऊन देते. बाय द वे मी तुमची ओळख करून देतो. ही इज माय बेस्ट फ्रेंड शेखर. Oh, Shay. Oh, no, not शेख. शेख तिकडे अरबस्तानात. ही इज शेखर. खर. Oh, Shekhar. हॅलो हॅलो. Hi, how do you do? ए राजा. This is India. Namaste. नमस्ते. Oh, India. Namaste. Raja, Yes? by the way, who's this Vaishya? Not Vesha. Varsha. My sister. Oh, Vaishya. कोण आहे रे ही. ही कोण. हा? ही या राजाची राणी. बोंबला. माय अँग्लो इंडियन लव बर्ड
रुबी. हिचे पूज्य माता पिताजी इकडून तिकडे गेले आणि ही तिकडून इकडे आली. व्हॉट अ फन. बरं चला निघूया. हा, चला let's go. तू घेतो येतो. चल. हा, चला कम कम Oh yeah, I'm कम. coming. अरे ते माझं सामान तुझं सामान मी पाठवतो तुझ्या घरी. तू पाठवतो. हा येस. मग हा कोट पण घेऊन ये. द्या. चल. Let's go. कुठल्या बाजूला माझं घर. विसरलास? नाही ए इकडे इकडे. चल. हा. लिली, Bye-bye. लिली, 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 लिली. इकडे, चल. अरे वर्षा, वर्षा छान वेळेवर आली. कुठे गायब झाली होती. अरे नेमकी माझी आणि शेखरची चुकामुक झाली. चुकामुक झाली. मी घाई तिथे पोहोचे तोपर्यंत तो निघून आला होता. ही चुकामुक आमच्या 5वीला पुजलेली आहे. तू वेळेवर नाही आले म्हणून बॅगा घेऊन आम्हाला उन्हातून फिरावं लागलं. घाम फुटायची वेळ आली हिला, म्हणजे मलाही. ही कोण? ओळख करून देतो. ही तुझी इम्पोर्टेड वहिनी रुबी. वहिनी? आणि शी इज माय सिस्टर. Oh really? You said hi. Hi. How are you? ए तो शेखर गोंधळी. आमच्या बॅगा दुसऱ्या कुणाच्या घरात ठेवण्याआधी लवकर आपल्या घरी घेऊन जा. तोपर्यंत मी आईला भेटून येतो. खूप दिवसात आईला भेटलो नाही. खरं तुम्ही वा पुढे, मी येते सामान घेऊन. ओके. आपलं घर कुठल्या दिशेने. इकडे असेल. कम ऑन डार्लिंग. कधी एकदा राजाला बघीन असं झालंय बघ. येतील हो येतील. होय ग. पण आता आणखी काय? मी म्हणते त्याचं एकदा लग्न झालं ना की मी तीर्थयात्रेला जायला मोकळी. मावशी. काय झालं ग. अहो मावशी, हा. राजाभाऊ आलेत बघा. अगं बाई खरंच की काय. माझा राजा आलाय. अगं अशी बघत काय बसलेस. जा पण भाकर तुकडा घेऊन ये. हो आत्ता आणते. विलेज. ओ कसे आहे. बरे. ओ हो हो हो. कसे आहेत. आई आई राजा, आई. माझा राजा आलाय. माझा राजा. अगं बघतेस काय भाकर तुकडा हवा ना. आणि हे काय परदेशातून मित्र पण घेऊन आलायस वाटतं. मित्र कमी. ही तुझी परदेशातली इम्पोर्टेड सून. जास्ती वाकू शकत नाही, सवय नाही ना. माय मम्मी. शी 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 मेल्या मेल्या. परदेशात जाऊन मला न सांगता ही सून म्हणून आणलीस. काय झालं तुला मला सांगायला वेळच मिळाला नाही ना. कामात खाम. इकडे तुम्ही गंमत सांगतोय. काय चल आपली काय गंमत सांगतोय. राजाभाऊंची इम्पोर्टेड बायको मात्र मस्तच आहे. वैश्य वैश्य. Oh God. वैश्य. Where the hell are you? वैश्य. ए तू काय बोलते काय. Oh what राजा. Where's वैश्य? वेसा वेसा काय करते. आईने ऐकला तर थोबाडीत मारेल. तुझ्या पण आणि माझ्या पण. काय पाहिजे काय तुला. कम डाऊन कम डाऊन. Oh राजा. Tell me what you want. Tell me. Please, I want to go to the toilet. Come, follow me. अरे नुसता शर्ट. कम. वेशा वेशा काय करते. तिचा ना वर्षा आहे. वर्षा. Oh okay. आम्ही लोक उघड्यावर जातो. ओपन एअर. तुम्ही लोक बंद टॉयलेट. काय आमचा टॉयलेटचा संबंध फक्त फॉरिनला असताना झाला. Oh Raja, please. Come, follow me.
थँक्यू. थँक्यू बोलायला बाहेर आली. राजा 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 there's a pig inside. अरे इंडियन पार्श्वभूमी लाभलेल्या संडासात पिग नसणार तर काय, हत्ती असणार. What? एलिफंट. No, 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 pig. तू जा जा आतमध्ये, काय होणार नाही. तू जा जा आतमध्ये जा, पाळलेलं आहे. जा जा हा जा. नो प्रॉब्लेम. भुजंगराव अमृतराव सावकार. आयला आमचं नशीब फळफळलेलं दिसतंय. म्हणजे आम्हाला अख्ख्या नावामध्ये बोलवायला आलं म्हणजे झेडपीचं तिकीट नक्कीच मिळणार बघा. कोण आहे? अरे कोण? पोद्दारचा बापून? होय, इकडे कसं काय यानं केलं? तुमच्या नावाची पोलीस कचेरीत कंप्लेंट आलेली आहे. तुम्ही दारूच्या भट्ट्या लावता, दारू विकता आणि जुगाराचे अड्डे चालवता, म्हणून तुम्हाला अटक करायला आलोय. नाही साहेब. बाहेर कोण आले हो? अगं काही नाही, ही माझ्या माहेरची माणसं आली आहेत न्यायला. मी तर आलो. ठीक आहे ठीक आहे, लवकर या. हो आलो. मी तुमची वाट बघतोय. हो आलो आलो. कुठे शोधायचं तुम्हाला? कुठे कडमडला होता तुम्ही? काय झालं वरडायला? हा? कोण आले तुमच्या माहेराहून तुम्हाला घेऊन जायला? जरा हळू बोला. ते तुमच्या लेखासाठी ठेवलेले 2000 रुपये आहेत ना, ते काढा अगोदर. अरे वा, जास्त बोलायचं काम नाही, पैसे काढा अगोदर. पण मी म्हणते त्या पैशावर तुमची नजर का? तो फौजदार माझी तिरडी उचला आलाय बाहेर. मग म्हणावं त्याला घेऊन जा तुमची तिरडी आणि मडकं द्या पोलिसाच्या हातात. पैसा अजिबात मिळायचे नाही. गुमान चालू पण यायला बायको आहे की वाईफ? हायच मी वाईट. अगं वाईट नव, मी तुला वाईफ बोललो. वाईफ म्हणजे लाडकी बायको. अगं 2000 ठिकाणी मी तुला 4000 रुपये देतो. मग ते झालं. देखी हो सावकार, लवकर बाहेर या. आलो आलो. अहो, तुमच्या नावानं बाहेर शिमका चाललाय बघा. माझी आई पैसे दे की आधी. हे बघा, मला 2चे 4 झाले पाहिजेत, हा. नाही तर लई वाईट बाई आहे मी. हा. एक वेळ तो फौजदार पत्करल, मी नाही पत्करायची. माझी आई पैसे काढ की आधी. देते की. किती बॉम्ब फटता? कटकट साली. या. दे. चला. चला चलूया. अबाउट टर्न. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. गेले की ते आता. हा, ही गाडी आता सरळ जाणार, कुठेही थांबणार नाही. डायरेक्ट पोलीस स्टेशन. चला आपण राईट टर्न मारूया. चला. चला. पैसा नहीं इसलिए शो मांग रहा हूँ. ले शो. 9-10 गुलाम. काम एका बादशाह बेगम. साला नसीब ही नहीं आज. वाढवे आपल्या ठिकाणाच वाट. अबे मला का नको? पैसे संपले तुझे. चलो. क्रेडिट आहे माझ्याकडे. क्रेडिट. जुगारात क्रेडिट चालत नाही, कॅश पाहिजे. अच्छा, वाट रे आपल्या ठिकाणा वाट रे. माझ्या बापाची मनी ऑर्डर आली की तुला माझ्या घरात भांडी कसा ठेवतोस साल्या? भुजंगराव सावकाराचा पोरगा म्हणतात मला. Darling, oh sweetie. आईला ही गोरी बट्ट उघड्यावर झोपली बघ. अरे हिला लाज लज्जा आहे का नाही? मेल्यानो, तुम्हाला काय लाजावीच आहे की नाही? ओ मावशी, या मडबेला लाज नाही, मग आम्हाला कुठून असतंय? मेल्यानो, मारीन एकेकाला धरून. चला इथून. नालायक मेले. रामा रामा रामा, काय मेलीनं तमाशा मांडलाय कुणास ठाऊक. कुठली अवदसा? राजा, अरे राजा. अरे राजा, राजा, अरे देवा, अरे तू इथे तिचे कपडे शिवत बसलायस आणि ती तिकडे बाहेर उघडी नागडी होऊन सगळ्या जगाला तमाशा दाखवते. आई त्याला सनबाथ म्हणतात, तुला नाही समजायचं. मला नाही समजायचं. मेल्या, मला समजू द्या अथवा न समजू दे. हे बघ, तिच्याकडे कपडे नसतील तर माझे कपडे नेऊन दे तिला नेसायला. लुगडी नेऊन दे तिला नेसायला, नाहीतर मी तिला झिंजा धरून आत आणीन.
तिला आत ओढून आणण्याच्या भानगडीत पडू नको साई. तिला कराटे खेळता येतं. खराटे येतात. मेल्या, तुझ्या बापाला मी चितपट केला होता तर तिला ऐकेन होय मी. राजा, ए राजा, बापरे, काय झालं? सरपंच आला वाटतं. या या भाऊजी. अहो वहिनी काय चाललंय? आणि तेही तुमच्या घरात? एखाद्या बाईने इतक्या कमी कपड्यात उघड्यावरती बसावं इतका आपला गाव सुधारलेला नाहीये आणि आपली संस्कृती नव्हे ती. तेव्हा पुन्हा असला ओंगळ प्रकार दिसता कामा नये, समजलं? मला सगळं समजते हो भाऊजी, पण मी काय करू? मी काय बोलते ते हिला मेलीला कळत नाही आणि ही मेली काय बोलते ते मला कळत नाही. ठीक आहे, राजा आला की त्याला माझ्याकडे पाठवा, मी त्याला समजावून सांगतो. येतो मी. चला रे. What happened? But what happened? सगळं गाव भर बेशरम. आता काय? काही नाही, व्हायचं नड. हं? नडीशिवाय एक दिवस गेला वय तुझा. जाऊ बघा तो हात पुढं. पगारात कापून घ्या. काय कापून घ्या? आणि पगारातून कापून घ्या. तुझ्या बापाला ठेवलेत पैसे का फुकट देतात का? बायकोला संस्कृती दे रे. अरे तू अजून उभाच काय? गेली बाय पिढा ऐकायची. तुला किती डाव सांगितलं म्या? मालकीन बाईंकडे पैसे मागायचे नाहीत. तुला घे. नको मला एवढं नको, मला 20 रुपयेच पाहिजे होते. आले लक्ष्मीला लाथाडायचं नसतं. ठेव. लय उपकार झाले, उपकार झाले पाया. अव धनी काय करतासा तुम्ही? अव ते देवबा म्हणजे बुडीत खातो बघा. बुडीत दिलेले पैसे कसे वसूल करायचे ते भुजंगरावाला चांगलं ढाव आहे. ते बी आहे. तू कशा पाय आलता इथं? कशा पायी? ह्यो नाऱ्या तुमच्याकडे कधी कामाशिवाय आल्या का? गावात एक गावरान पाखरू आले बघा. उडून जायच्या आधी शिकार करायला पाहिजे. चला लोक. असं म्हणतो. चल. या या. बघा बघा, तुमच्या आवडीची शिकार आहे. कोण रे? अगं माझी लाडकी एकुलती एक बहीण, किती ग काम करतेस तू? तू तू जरा बस बस, आराम कर. हे सगळे काम मी करतो ना. वा, आज बरीच मस्का पॉलिशी करणं चालू आहे. काय विचार काय? मस्का पॉलिशी वगैरे नाही. अगं दिवसभर तू एकटी किती काम करतेस, किती राबतेस, थकत असशील ना, म्हणून. म्हणून माझ्या मदतीसाठी वहिनी आणण्याचा विचार आहे वाटतं. अगदी माझ्या मनातलं बोललीस पूजा. मला ठाऊक आहे, तू आणि वर्षा. ए पूजा पूजा पूजा, ए पूजा, माझं एवढं काम कर ना. बाबांना एवढी गोष्ट सांग. अगं भाऊबीजीला तुला अशी घसघशीत भाऊबीज घालीन. नक्की? अगं हो, 100% नक्की. ए पण आजच बाबांना सांगा. बरं बाबा, आजच मी बोलेन बाबांशी. नक्की? नक्की. ए माझी लाडकी बहीण. ए पूजा पण विसरू नको. तू बाबांना बाबा काय कर बरं? पूजा सांगेल. पूजा काय ग, काय धावपळ आहे? बाबा, हं? ही लगीन घाई आहे. हं?
हाय शेखर. ओ हाय रुबी. सॉरी. तुझा नवरा कुठे आहे? आय एम सॉरी. वेअर इज युअर हस्बंड? Oh, my hubby, he's at home. वाईफ आहे. मग व्हॉट आर यू डुइंग हिअर? एकटी? आय मीन अलोन? Of course, I came to see you. सी मी? Yeah. पण कशी? वाय? Oh, well, you see, I want to learn Marathi, your mother tongue. म्हणजे अशी तुला मराठी शिकायचं? यु नो, मी शिकवीन तुला मराठी. Our Marathi is very love-chick. It's bending but not molding. समझी? Oh, well, I don't understand, Shekhar. मला तरी कुठे काय समजतंय? I mean, मी शिकवीन ना तुला मराठी. I mean, I'll teach you Marathi. Oh, Repeat. तुझ्या तुझे आवशीचा आवशीचा शीचा Oh, I don't understand. तुझ्या तुझे आवशीचा आवशीचा go. Go. Hey. What does it mean? It means good morning. Good morning. Oh, good morning. Yeah. Oh, Shekhar, how sweet. Good morning. Repeat. तुझ्या तुझे आवशीचा आवशीचा go. Go. Yeah. Oh, Shekhar. राजा. Shekhar, what next? Next. तू गाढव आहेस. Oh, हा. to हा. get a हा. face. आज बरोबर करतायत तुझी. Face. Next. नेक्स्ट हे तू तुझ्या यू say this to your husband, हा? Okay. तू नालायक आहेस. To Noah face. To Noah. आज घराबाहेर काढतोय तिला. What next? नेक्स्ट तू मूर्ख आहेस. विजय सेठीची दुखापतीमुळे माघार आणि घ्या चहा घ्या. दमलाशील या पांढऱ्या पालीची सेवा करून घे चहा घे. आणि आता ही महामाया केव्हा उठणारे देव जाणे. दे तिला मग चहा. Hi, Mom. तुझे आवशीचे घर. हौशीचं घो. सकाळी उठून मला शिव्या देते मेली ही. हौशीचं घो म्हणे. अगं पांढऱ्या पायाची पाल मेली. तुझा मुडदा काढला पाहिजे. माझ्या घरात शिरून मला शिव्या देते ही. मी सांगते तुला. तू कशाला ओरडते मला? तू गप्प बस मेल्या. अगदी बापाच्या वळणावर गेलाय. अरे ती मला शिव्या देते आणि तू बघत राहिलाय. बाईल वेडा मेला. Please don't cry, Dolgus Bonnie. बघ मला डालगत भवानी म्हणते. Who taught you this? My बोली. Who? To get with your best. का? गाढवाच्या तुला मी All right, John, don't get angry, sweetheart. Please don't get angry, darling. Don't get angry, please. Don't get angry. मोर मेल्या. Oh, please don't. पहिला मला एक सांग, हे सगळा मराठी वर्ड तुला कुणी शिकवला? Who taught? Oh, this. हा? That Shekhar. He taught me all this. शेखर. त्या पाजी शेखरचा सगळा काम हे आहे. तुला सांगितलं नव्हता? हे सगळं हिचा नाही, हिला कुणीतरी शिकवला. मेला माझं नशिबात फुटका तू एक काम कर, तू आईला से सॉरी. I'm And- sorry. Nose. Put your nose on floor. Nose on floor. Yes, floor. Okay. Come. Hi, Mom. Mom.
Mom, I'm sorry, Mom. शानी माझी बाय ती. काय बहिणी कशी काय वाटली सासरवाडी? इथे कशालाच काही कमी नाही मला. तुझ्यासारखी प्रेमळ नणंद आहे, मामंजींचं मायेचं छत्र आहे, आणि शेखर सारखा भाई सारखा. चल सावट कुठली. आणि तुझ्या आज्ञेत राहणारा नवराई आहे काय? खरंच इथे खूप सुखात आहे मी. पण पण काय? पण एकच गोष्ट मनाला सारखी खटकते. कोणती? थोरल्या भाऊजींना बघितलं की फार वाईट वाटतं. तू मुंबईला राहिला होतीस ना, म्हणून तुला यातलं काहीच माहिती नाही. थोरले भाऊजी एकाकी एवढी दारू का प्यायला लागले? दादा मेडिकल कॉलेजला लास्ट इयरला होता. कुमार थोरात, कुमार थोरात, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. हे काय, मी तुला सगळीकडे शोधलं, तू इथे उभीस. सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं, तू नाही करणार. इथे कंजूसी करणार. हा गुलाब मी काही डोक्यात घालायला नाही आणला, समजलं? कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तुला सर्वांनी डोक्यावर घेतलेलं पाहून मला खूप आनंद झाला. अगं, निवडून येणं ही आमच्या खानदानची परंपराच आहे. कुणीही कुठेही उभं राहावं आणि बिनधास्त निवडून यावं. म्हणजे? अगं, म्हणजे माझे वडील गेले कित्येक वर्ष गावच्या निवडणुकीत निवडून येतात. यावर्षी मी कॉलेजला उभं राहिलो, मी निवडून आलो. आणि हो, तुझ्या प्रेमाच्या स्पर्धेत किती स्पर्धक होते माहिती आहे तुला? या सगळ्यांचे हार्ट फेल करून तुझ्या प्रेमाची निवडणूक जिंकली आहे मी. हो माहितीये मला ते. चल आता. तुला काय काम आहे आता? काय नाही. चल कॅन्टीनला जाऊया. हो चल. अनिता, हे लास्ट इयर पार पडलं ना, ते आपण लग्न करू आणि छानपैकी दवाखाना थाटू. तुला माझ्या आईचा स्वभाव माहिती, तिनं मला कष्टाने शिकवलंय. कुमार, ती तिच्या पसंतीच्या मुलाबरोबर माझं लग्न लावून देईल. त्याआधी आपण लग्न करूया. ऑलराईट, मग आजच आपण घरी जाऊया, वडिलांची संमती घेऊन लग्न करून टाकूया. आहे काय त्यात? लग्नात आपण एकमेकांना घास भरूच, पण त्याआधी प्रेमाचा घास नाही, घोट. कुमार, काही वाईट गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत. अर्थात ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवत नाही मी, आणि म्हणूनच तू हिला इथे घेऊन येण्याची वाट बघत होतो मी. कसल्या वाईट गोष्टी बाबा? ही मुलगी मेडिकलला असली तरी ती एका वेश्येची मुलगी आहे, खरंय? पण बाबा, आहे की नाही? माझी आई पवित्र आहे, आमचं एकमेकांवर प्रेम आहे, आणि हे लग्न आम्ही दोघांनी ठरवलंय. पण ज्या आईच्या पोटी तू जन्म घेतलायस ती एक वेश्या आहे, आणि एका वेश्येच्या मुलीचं माझ्या मुलाशी लग्न अशक्य आहे. लग्न करणं न करणं हा तुमचा प्रश्न आहे, पण माझ्या आईला वेश्या म्हणून तिचा अपमान करू नका. अनिता, बस कुमार, समाज काहीही म्हणो, बालपणापासून आजपर्यंत मी माझ्या आईला एकाच माणसाची पूजा करताना पाहिलंय, आणि शेवटपर्यंत त्याच्याच नावाने तिनं कुंकू लावलंय. सांगा, अशा माझ्या आईला पण वेश्या म्हणाल? अनिता, डोंट बी एक्साइटेड. पण जे समाजाला मान्य नाही ते मलाही मान्य नाही. हिच्या आईच्या रक्तातला दुर्गुण हिच्याही रक्तात उतरला असणार. हिचं रक्त शुद्ध नाहीये, लक्षात ठेव. हे पहा, माझ्या आणि माझ्या चारित्र्याबद्दल बोलण्याचा आपल्याला कोणताही हक्क नाही. राहिली रक्ताची बात, हे आपल्याला वेळ आल्यावरच समजेल. येते कुमार. अनिता. कुमार, आता मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. अनिता, थांब कुमार. म्हणून माझा दादा दारू प्यायला लागला.
अरे पैसे कोण देणार दारू ते? अरे 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 काय झालं? अरे माझी वाटी पडतो. थांबे. कुमार भाऊला गुत्त्यात मारतायत. फारचं नुकसान केलं अरे काय केवढं नुकसान झालं. अख्खा बार खाली झाला. अरे बाबा अरे अरे वाटोळं झालं रे. अहो सरपंच वाचवा. बुडालो खड्ड्यात गेलो. अरे गारडावडा करायला काय झालं? अहो सरपंच साहेब तुमच्या धाकट्या मुलानं आमच्या दारूच्या गुत्त्याचं नुकसान केलं. माझ्या मुलानं तुझ्या बारचं नुकसान केलं? होय साहेब. अख्ख्या गुत्त्याची मोडतोड केली. दारूची पिंपा उलटी केली. बाटल्या गलास बरण्या सगळ्याचा चक्काचूर केला. आणि चकना पण चक्काचूर करून लागला. आणि माझ्या अंगावर हात पण टाकला. ही बघा काय अवस्था केली. अरे कापडे कुठे गेली? शेखर असं वागणं शक्यच नाही. ठीक आहे तुम्ही येऊन बघा. ठीक आहे. तुझं जे काही नुकसान झालं असेल ते मी भरून देऊ. निघतो. शेखर आता श्रीमंता येऊन गेला. त्यानं तुमचा पराक्रम सांगितला. खरंय ते? होय बाबा. लाज नाही वाटत? बाबा पण भुजंगरावच्या गुंडांनी दादाला मारहाण केली म्हणून तो त्याच लायकीचा आहे. माझ्या दादाला वाटेवरच्या गुंडांनी मारहाण करायला तो काही बेवारशी नाहीये बाबा. मी जशाच तसा रोखटोक जबाब दिला. आज घडलं ते घडलं. यापुढे असला प्रकार घडता कामा नये. समजलं? दुष्काळात 13वा महिना म्हणतात तो हा असा. आता काय झालं? इकडे दुकानात लाखभर रुपयाचं नुकसान झालं या. आणि तुम्ही माहेर जायचं म्हणताय. म्हणजे आई बाबाची आठवण येत नाही वे? येते की येते. येते आम्हाला बी येते. मग जावा की. त्या गेले तिकडे स्वर्गात. तुमचा लेख बी आठवण काढतो. कशा पायी? हिचे पैसे पाठवा म्हणून. आणि तुम्हाला आता महाराला जायचं म्हणजे जायचा खर्च आला. खर्चाचं कशाला हो? मी असं करते तुमचं नावच सांगते त्यांना. फुकटात घेऊन जाते. अरे महादेव देवबा अरे लवकर या लवकर या. आलो आलो आलो. काय झालं पाहिजे? हे बघा बिगी बिगी जावा आणि 2-3 टारंका घेऊन या. मला माहेराला जायचंय. कपडे भरायचे. पाण्याचा तांब्या लहान घेऊ का मोठा? अरे कंचा बी घे रे. खिडकीचे घेतो. चालायचं नाही ना. तोच तो खातो नुसता.
वॉटर. सॉरी सॉरी. बाटलीच्या जोडीला बाईशिवाय मजा नाही ना रे. वय धनी, अक्षी बरोबर बोललात धनी. जसं काता बिगर पान रंगत नाही तशी बाई शिवाय रात रंगत नाही. आज वाडा मोकळा आहे, तुम्ही बी मोकळे आहेत आणि बाई बी मोकळी करून आणतो की. हा ना, लवकर आण. आज मनमुराद इश्काची मजा लुटायची आहे बघ तुझ्या. रायबाच्या टकुऱ्यात दाणकं आणलं आणि हिला आणली. घ्या धनी, रातभर मजा करा. जा तुम्ही कस मला सोडा. माय बाप, मी तुमच्या लेकी वाणी. माझी इज्जत लुटू नका राणी. ही शेतकऱ्याचा बाप म्हणून समजावली आहे. नको सोडा. छान दिसते. त्यांनी लय वांगाळ झालं हो, लय वांगाळ झालं. काय झालं? सावकाराच्या डॉक्टरांनी मला मारहाण करून माझ्या केशरला पळून दिलं. काय सावकाराची इथपर्यंत मजल गेली? त्यांनी माझ्या केशरला वाचवा, वाचवा. तू पोलिसात जाऊन कंप्लेंट कर, मी केशरला घेऊन येतो. लय मजा आली. जाता तुझ्या घरला जाणे. आणि काय लागलं सावरलं तर याच बरं का, आपलंच घर समजायचं. माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं. मी बी तुला सुखाने जगू देणार नाही. तुझा बाप साऱ्या गावाला ओरडून सांगेन. कुणाचवर बोलते तू? साऱ्या गावाला एकच घेणारा सावकार आहे मी. गावभर तुझ्या आबरूचं धिंडावडं नाही काढलं तर नावाची केसर नाही. मी पोलिसात जाईन. पोलिसांकडे जाते है? चल साली, तुला पोचवतो.
काय केलंस तू हे? सावकार माझी माझी इज्जत तुटली सरपंच त्याला त्याला शिक्षा भुजंगार कुठे पळशील पाप? मला वाचव रे म्हणणारे, मला वाचव रे. बघ तू माझा लहानपणचा मित्र आहेस, हे बघ मला वाचव. हे बघ मला घडून नाही ते घडलं, पण मी खून केला आहे. बघ तुलाच ठाव आहे, आणखी कुणाला बी ठाव नाही. हे मला वाचव रे, मला वाचव रे, वाचव रे म्हणला रे. तुम्ही तुझ्या पाया पडतो रे, तू माणशी तुझं वागीन. वाचव रे मला वाचव रे म्हणला रे. याला ताब्यात घ्या. साहेब, भूषणरावांना भेटायचंय. जा. बाबा, काय झालं? मला वाचव रे पोरा, मला वाचव रे. मरीन रे पोरा, मला वाचव रे. रडू नका, रडू नका. मी काय सांगतो ते ऐक. बघ मला खून करताना फक्त सरपंचानीच बघितलंय. त्याला गाठा, त्याचं मन वळवा, दुसरं काय बी नाही. मला पण मी मला वाचव रे पोर. बघ त्या सरपंचाच्या पायावर डोकं ठेव, त्याच्याकडून कुकवाची भीक माग. मला वाचव, मला वाचव, मला वाचव रे पोरा, मला भाऊजी, भाऊजी माझा कुकू वाचव. उठा वहिनी, उठा. नाही, तुम्ही सबूत दिल्याबद्दल मी तुमचे पाय नाही सोडायची. सख्या भावावानी तुमची दोघांची जोडी दारूच्या नशेत ही प्रीत घडलं यांच्या हातून. ही पुन्हा दारू नाही प्यायची, धंदा नाही करायचे, तुमच्या शब्दाबाहेर नाही जायचे, याची आम्ही देते मी तुम्हाला. रावजीची लेक मेली, त्याच्या बदली तुम्ही म्हणाल तेवढं पैसे मी रावजीला देते. तर माझं कुकू वाचवा भाऊजी, माझं कुकू वाचवा. काका, या केस मध्ये तुम्ही एकटेच आय विटनेस आहात. तुम्ही जरा प्लीज कोर्टात सगळं सांभाळून घ्या. माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी माझ्या बाबांना वाचवा प्लीज. देवाची इच्छा असेल तसं होईल. मल्हारराव थोरात हाजीर रे. गीतेवर हात ठेवून शपथ घ्या. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. मल्हारराव, आपण म्हणजे धरणगावचे सरपंच या नात्याने एक अतिशय प्रतिष्ठित नागरिक आहात आणि या खटल्यातले एकुलते एक आपण आय विटनेस आहात. तेव्हा मी तुम्हाला असं विचारतो की 24 जानेवारीच्या रात्री 9:27 आपण भुजंगराव अमृतराव सावकार यांच्याकडे गेला होतात का? हो, गेलो होतो. का गेला होतात? त्या रात्री सावकाराचा नोकर रावजी रडत रडत आमच्याकडे आला आणि म्हणाला की सावकाराच्या नोकरांनी त्याच्या मुलीला उचलून वाड्यावर नेलंय. म्हणून धावतच मी त्याच्या वाड्यावर गेलो. मग त्यावेळेला आपण तिथे काय पाहिलं? जय साहेब,
मला बरं वाटत नाही. मी उद्या साक्ष दिली तर चालेल? ठीक आहे. न्यायालयाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात येत आहे. माझं कुंकू वाचवा भाऊजी. भाऊजी माझं कुंकू वाचवा भाऊजी. पाया पडते मी तुमच्या. माझं कुंकू वाचवा भाऊजी. भाऊजी. जिथे सत्य आहे तिथं मी आहे. सत्याला सामोरा जा. भुजंगराव सावकार रावजीच्या मुलीचा खुनी आहे जज साहेब. त्यानं तिच्यावर पाशवी बलात्कार केलाय आणि त्याने कुराणीला खून करताना मी प्रत्यक्ष पाहिलाय. सरकारी पक्षातर्फे या न्यायालयापुढे सादर केलेल्या एकूण साक्षी पुराव्यावरून असे साबित होत आहे की दिनांक 24 जानेवारी रोजी रात्र 11 वाजता आरोपी आपण भुजंग अमृतराव सावकार यांनी मयत कुमारी केशर हिच्यावर पाशवी बलात्कार करून तिचा निघृण खून केला आहे. सबब हे न्यायालय आरोपीस भारतीय दंडविधान क्रमांक 376 व कलम 302 खाली दोषी ठरवून मरेपर्यंत फाशीची शिक्षा फरमावित आहे. नाही नाही त्याला फाशी द्यावं लागेल. त्याला फाशी द्यावं लागेल. त्याला फाशी द्यावं लागेल. अरे काय करून राहिलंयस? मम्मी सोड मला. माझ्या बापाचा खुनी येतो त्याला गोळी घालतो मी. नाही पोरं नाही. हा येडेपणा मी तुला नाही करू देणार. मला सूड घ्यायचंय त्याचा. तुझा बा खून करून फासावर गेलाय. तू माझा एकुलता एक पोरा आहेस रे. ऐक माझं. पण मम्मी जो बापाच्या खुनाचा बदला घेतो त्यालाच खरा मर्द म्हणतात मम्मी. अरे पोरा, अरे माझं बी हात शिवशिवता त्याचा सूड घ्यायला. त्या सरपंचानं आपल्या मैत्रीला काळीमा लावलाय. अरे मला वहिनी म्हणून वहिनीच्या कपाळीचा मळवट त्याने आपल्या हाताने पुसलाय पोरा. बाबांच्या मरणाचं मलाही दुःख होतं, पण तुझ्या आणि माझ्या विचारात फरक आहे मम्मी. दाखले धनी सरपंच तुम्हाला भेटाय आल्या ती. तुझा आले मी जी. हे बघ पोरा, आपल्याला काट्यानं काटा काढायचा एवढं बारीक ध्यानात ठेव. तू शांत हो. आले मी. वहिनी वहिनी शांत व्हा, रडू नका. असं कसं झालं भाऊजी? आमचं सुख कोणाला बघवलं नाही. वहिनी वहिनी आता दुःख विसरायला हवं, मन घट्ट करायला हवं. तुम्हाला एक सोन्यासारखा मुलगा आहे, त्याच्या सुखाकडे नको का बघायला? हा वहिनी वहिनी, भुजंग माझा बालमित्र होता. तो गेल्याचं मलाही दुःख झालं आहेच की, पण दैवापुढे आपण काय करणार? यांचा तुमच्यावर लय जीव होता भाऊजी, तर तुम्ही मैत्रीला जागला नाही. वहिनी मी तुमचं दुःख समजू शकतो, पण दुर्दैवानं भुजंगाला खून करताना मी प्रत्यक्ष पाहिलं होतं. आणि कोर्टात मी जर खोटी जबानी दिली असती तर त्या गरीब मुलीवर अन्याय झाला असता. सरपंचावरचा लोकांचा विश्वास उडाला असता, सत्यावरचा विश्वास उडाला असता. आणि वहिनी, देवाच्या दरबारात मी काय जाब दिला असता? आमच्या नशिबात जे होतं ते झालं म्हणायचं. कुणाला बी दोष कशा पाय द्यायचं? वहिनी, भुजंग मला भावासारखा होता. तुम्हाला कधीही कसलीही मदत लागली मला सांगायचं हक्कानं. तुमचा एकही शब्द मी खाली पडू देणार नाही. आणि हो, तुफान कुठे आहे? तू मुंबईला जायचं म्हणतोय. जायच्या आधी त्याला म्हणावं मला एकदा भेटून जा.
निघतो मी. अरे अरे मी पितोस तरी किती रे? येऊ दे मम्मी मला. माझ्या बापाच्या खुराचा सूड कसा घ्यायचा मला कळत नाही आणि तो सूड घेतल्याशिवाय मला शांती नाही मिळणार मम्मी. या दारूनं डोसक्याला शांती मिळते वे. अरे मग माझं काळी सुडानं पेटलं तर इजू कसं मी? मी सांगितलं होतं ना, आपल्याला काट्यानं काटा काढायचा आहे बघ इथे. अगं बाई, हिच्या पोटात बिटात तर दुखत नाही ना? ह्या मेल्या राजानं काय भानगडी करून ठेवल्या देव जाणे. बाई 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 बाई, मला आता अगदी वेळ लागण्याची पाळी आली. राजा, अरे राजा! राजा, अरे राजा! राजा, तू इकडे फोटो काढतोयस. अरे मेल्या, तुझी बायको तिकडे बघ, वेडी वाकडी होऊन उलट्या करते. काय झालं तिला? आतापर्यंत चांगली होती. कसली चांगली होती? आता तर सगळ्या बाजूनी वागते. वागते हं? सगळ्या बाजूनी? होय रे बाबा. चल चल बघूया, चल चल चल. आय काय? तिच्या पोटात दुखत नाही, ती वेस्टर्न डान्स करते. अरे बाबा, काय तुझं ते वेटरा फेटरा असू दे मरू दे, पण तिनं लाज सोडली हे खरं. जरा थांब, जरा थांब. आय रूबी, रूबी, कम हियर इमिजिएटली. Raja, what happened? ए आता तू नाचत होती ना, त्या आईला वाटलं की तुझ्या पोटात दुखतंय. युअर स्टमक इज पेनिंग. Oh, no, 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 no. My stomach is not paining. No? I was dancing, dancing. Oh, Raja, Yes. let's dance. येस, ओके. आय तुला आता मी दाखवतो की वेस्टर्न डान्स कसा असतो आणि इंडियन डान्स कसा असतो. हे नाही, शाळेचं काम ठरल्याप्रमाणेच होणार. अहो, पैशाची गरज लागली तर बघू ना, करू काहीतरी व्यवस्था. हो ठीक आहे. काका, अरे तुफान, तू नमस्कार. असू दे असू दे. अगं पूजा, तुफान आलाय, आणखी एक कप चहा आण. नाही काका, चहा नको. का रे? मी चहा, कॉफी, सिगरेट, दारू, तंबाखू, बिडी वगैरे काय घेत नाही. अरे वा वा, छान. बस. बरं, तुझं कसं काय चाललंय? काका, तुमच्या आशीर्वादाने मी BA झालो आणि आता LLB करायचा विचार. बर. होय काका. छान छान. आणि बाबांचे सगळे दारूचे धंदे वगैरे मी बंद करून टाकले. भुजंगाला मी इतके वेळा समजावलं, पण त्यानं काही ऐकलं नाही. बाबा, चहा. काका, हे 10,000 रुपये कसले रे? बाबांच्या नावाने गावाच्या मदतीसाठी. नाहीतरी शाळेच्या कामासाठी पैशांची गरज होतीच. पूजा, हे पैसे ठेव आणि त्याला पावती दे. पण काका, पावती काय करायची? भुजंगराव यांच्या स्मृती प्रित्यर्थ 10,000 मिळाले.
पावती दिल्याशिवाय मी कोणाचेही पैसे घेत नाही. बाबा हं? ही पावती. हे घे. येतो मी. हो ये. मम्मी ए काय रे? ठीक आहे 10,000 रुपयाची पावती. सरपंच गावकऱ्यांना पैसे घेतो म्हणून त्याला गोदात आणण्याचा तुझा प्लॅन फसला. सरपंच पावती दिल्याशिवाय पैसेच घेत नाही. तुझे 10,000 रुपये पाण्यात गेले. अरे जिनं गंगेत कधी 5 पैसे टाकले नाही ती या 10,000वर पाणी सोडेल वय? तुला सांगते या 10,000 नाही जर सरपंचाची समधी इस्टेट घशात घातली तर नावाची कालावधी सावकारीनेच नाही मी. ओम नमो भगवते श्री वेळेश्वराय भूतनाथाय भूतबाधानाय ओम नमो भगवते श्री वेळेश्वराय काय ग हे 16 सोमवारचं व्रत फार कडक असतं ना? हे व्रत जेवढं कडक असतं ना तेवढंच ते मनाची इच्छा पूर्ण करणारही असतं. हो का? कळलं चला घरी. आई म्हणजे एवढ्या आडवळणाच्या भोळ्या शंकराची पूजा तू का करते ते आज कळलं. चावट कुठली? अगं देवाची पूजा कोण करणार? चलो का चल. काय झालं वहिनी? भाऊजी पूजेला त्या लोकांनी पळवून नेलं. अच्छा तुम्ही घाबरलं का? ते आता तुला फोन करतो. काय ग? पूजा त्यांना गुंडांनी पळवून नेलं. काय? पूजाला गुंडांनी पळवून नेली? तुम्ही आला नसतात तर तोंड दाखवायला जागा राहिली नसती. कळत नाही तुमच्या उपकाराची फेड कशी करू मी. अहो माणूस माणसाच्या कामाला नाही आला तर त्या जगण्याला काय अर्थ आहे. चला मी तुम्हाला घरी सोडतो. या. पूजा बाबा पर्यास ना तू पूजा. होय बाबा. बाबा बाबा आज यांच्यामुळे माझी अब्रू वाचली. आज तू वेळेवर आला नसता असतं आमच्यावर केवढं मोठं संकट कोसळलं असतं. खूप मोठे उपकार आहेत तुझे आमच्यावर. नाही का मी माझं कर्तव्य केलं. आज तुझा बाप हयात असता तर त्याला आकाश ठेणं झालं असतं पोरा. असं काय बोलताय? आम्ही परका काय? मी तुमचाच आहे ना. तुम्ही बसा हा मी चहा घेऊन येते. काय नको आता चहा वगैरे काही नको. मी जरा घाईत आहे. मी चहा घ्यायला पुन्हा येईन ना. येतो. बरं ये. चला. चिअर्स डॅडी चिअर्स.
तुमच्या मरणाचा बदला घ्यायची वेळ आता जवळ आली डॅडी. माझी पाठ थोपटा डॅडी, पाठ. बेटा कोणाचा आहे? तुमचाच ना. ती कार जाळ्यात अडकली आहे. आता फक्त जाळा आपल्याकडे ओढून घ्यायचं बाकी आहे. नाद्या, तू काय करतो इथं? टाकले धन्यासनी जेवायला वाढायचं का विचारायला आलो तू. तू जा, मी वाढेन. जा जा जा, जा. चल चल. अरे तुम्ही आज म्हटलं आज आपण देवळात जाऊ. हे का तुमच्याकडे पहारेकरी कशाला? मागच्या वेळी तो प्रकार घडला होता म्हणून बाबा म्हणाले आज यांना बरोबर घेऊन जा म्हणून. पण मी असताना यांची गरज आहे. तेही खरंच. रामू इकडे. आलो बाय. हे ताट घेऊन जा, मी यांच्या बरोबर येते. बर. तुम्ही रोज देवळात येता? एक सांगू का, तुम्हाला हवं काय करते? अरे तुरे म्हण. तुम्ही शिवभक्त आहात? नाही, तसा मी देवभक्त वगैरे नाहीये, पण आज आपलं वाटलं की आपणही शंकराच्या देवळात जाऊ. त्या दिवशी माझ्याकडनं ऐकलं असेल मी 16 सोमवार करते आणि शंकराच्या देवळात येते म्हणून आलात ना? तसं समज. बरं चल आता घरी जाऊया. तुझ्या घरचे परत काळजी करत असते. अहो, तुमच्या लेखानं समद कंपत्य केलं बघा. आज त्या सरपंचाच्या मुर्द्याच्या काळजालाच हात घालती. अरे वा, आज रोख वाटतं. टकल्या सोड्याची बाटली दे. सोड्याची. हा. आणि दारू? हा. दारू. शेखर, ए तुझे तू दारू पितोस? दादा तू आताच तुझं लग्न झालं आणि तू दारू प्यायला लागलास? अरे काय दुःख आहे तुला? नाही, मी तुला दारू दारू पिऊ देणार नाही. शेखर, अरे नको पिऊस. हे विष एकदा तोंडाला लागलं ना, हे माणसाला जिवंतपणे नरक यातना भोगायला लावतं. अरे दुसऱ्यां सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. शेखर, अरे आम्ही तुला किती वेळा सांगितलं दारू मत पी, दारू खराब चीज आहे. तू ऐकलं आमचं? नाही ना. अरे मग मी तरी कशाला ऐकायचं तुझं? मी दारू पिणार. मी तुझा मोठा भाऊ असलो तरी तुझ्या पाया पडतो, पण हे विष तोंडाला लावू नकोस. विष? अरे तू माझा दादा आहेस की नाही? हा, मग तू जर दारू सोडलीस तर मी दारू पिणार. सॉरी, तू जर दारू सोडलीस तर मी पण दारू सोडणार. सोडतोस? वचन दे. हे वचन. अरे दे ना वचन. घाबरलास काय? वचन. ठीक आहे, मी दारू पिणार नाही, कधीच पिणार नाही. झालं? तू दारू सोडलीस? अरे दादा, तू दारू सोडलीस? मग मी 5 पासून दारू सोडली. शेखर, सावकाश, घरी जाऊ. सावकाश. तू दारू सोडलीस, मी पण दारू सोडली. मी दारू सोडली.
तू सुद्धा दारू प्यालास? नाही बाबा, मी मी दारू नाही प्यालो. मी वर्षाला चिडवण्यासाठी फक्त नाटक केलं. वर्षा, हे असलं जीवघेणं नाटक? तुला माहितीये मला दारूचा किती तिटकारा येते. बाबा बाबा मी मी चुकलो, क्षमा करा मला. चुकलो मी. काकू प्रसाद छान दिसते. घ्या. काय वहिनी, प्रसाद घेतलात? अहो शेखरच्या लग्नाची पूजा राहिली होती, ती आज घातली. छान झालं. पण आता खाल्ल्या प्रसादाच्या गोड तोंडाने मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. अच्छा, या ना दिवाणखान्यात बसूया. अहो मुलगी घरातलीच आहे, मला बी पसंत आहे. या पूजाला मी सून करून घेणार आहे आणि दोघांना बी दोघं पसंत आहे. मेरी जान रे. बाबा देवबा ये, जमली असल. देवबा जी, हा फोटो लाव तिथे भिंतीवर. सासऱ्याला बघू दे सुनमुख. तुफानची वाट बघतीस नव? अगं तू येईल, तू झोप. त्यावर तुझी एक झोप येईल. झोप झोप. चल रे देवबा, चल चल. कान फुटला का रे तुमचा? ये महाद्या, ये शिरप्या, ये देवबा. अरे कुठं गाडला रे मुडद्या ना? तुमची नवी मालकीन झोपून माडीवरनं खाली उतरली या. अरे तिला शेणपूड द्या आणि चहा द्या गरम गरम. आई, आज मला उठायला थोडा उशीर झाला, पण उद्यापासून मी लवकर उठेन. उठली ना काळजात? उठली ना काळजात? मोठी रडते. अगं तुझ्या बाण माझ्या नवऱ्याला पासावर लटकिवला ना, तेव्हा माझ्या बी काळजात अशीच कळ उठली होती. तोंड काय बघत उभी राहिली? तोंड काय बघत उभी राहिली? जा तिथं रातच्या जेवणाच्या भांड्यांचा ढीग ठेवलाय, तो जाऊन घास जा. जाती हो माझ्या डोळ्या पुढनं.
अहो वहिनी साहेब उठा बघू, तुम्ही भांडी घासताय आणि आम्ही वाड्यातली गडी माणसं काय मेलोय का? उठा 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 उठा. अहो, असं काय करताय? तुमच्या पायाला लागले, त्याला दवा लावा. कवा धरणाला काढताय त्याला, मी घासतो भांडी. नको रे बाबा, माझ्यासाठी तुला त्रास नको. अहो वहिनी साहेब, तुम्ही थोरा मोठ्याची लेख आणि असले हलकी काम करताना बघितलं की माझं काळीच कसं कळवळते. तुम्ही उठा बघू. तुझी मास्का पारीची मागा धरणं ऐकते मी. जा तिकडे कामाला, जा जा तिकडे कामाला. माझं काम बोलायचं नाही, जा कामाला. काय ग अवदसे, काय आहे? तुझ्या हाताला जोर नाही वे? काही भांडी घासली समजी तेलकट, पुण्यांदा घास पुण्यांदा घास. आणि ते झालं की तिकडे जाऊन कपडे बी धुवायचे. तुझा बाप तिकडं रान रड्यावानी माजलाय. माझ्या गरीब नवऱ्याला फासावर लटकिवला वय. त्याला नाही धडा शिकवला तर नावाची कलावती नाही मी. आणि हे समजा काम झाल्या बिगर तुला चहा बी नाही मिळायची. वर्षा, चहा तयार झाला का? हो आले. काय का वर्षा, आज गप्प गप्प? शेखरशी भांडण बिंडण झालं की काय? नाही हो बाबा, आज सकाळपासून पाल चुकचुकते. राहून राहून पूजाताईंची आठवण येते. अगं तिची कसली काळजी करायची? ती मजेत असणार. पण बाबा, तरी सुद्धा तुम्ही एकदा विचारपूस का नाही करून येत? ठीक आहे ठीक आहे, मी स्वतः जाऊन तिची विचारपूस करून येईन. मग तर झालं. राजा, मेला किती अंत बघशील रे माझा? अरे आपण घरंदाज माणसं. तुझी ती रुबी तोकड्या कपड्यात गावभर फिरते आणि तू तिच्या मागोमाग हा फिरतोय हुंडा सारखा. अरे काही लाज लज्जा बाळग रे. परवा ते सरपंच काय म्हणाले आठवतंय ना तुला? तुला झालं तुझं बोलून? हा, आता मी बोलू? बोल बोल. आई रुबी तशी वागते, ती त्यांच्या देशाची संस्कृती तशी आहे म्हणून. हळूहळू होईल तिला आपल्या देशाच्या संस्कृतीची सवय. जरा धीर धर ना. नाही रे नाही रे बाबा, पटत मला हे तुझं म्हणणं. समजलं? आई रुबी, ए बघ आई बघ, तुझा माझ्या शब्दावर विश्वास नाही ना? तुझ्या डोळ्यावर विश्वास आहे की नाही? बघ तुझी सून बघ. अगं बाई, खरंच की ग, किती सोजवळ दिसतेस तू. अगदी साक्षात लक्ष्मी बघ. हा, ही लक्ष्मी आणि मी नारायण. आता हा लक्ष्मी नारायणाचा जोडा तुला नमस्कार करतो, आम्हाला आशीर्वाद द्या. अरे वेड्या, माझे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेतच. हे बघा, दोघ जण जोडीनं आत चला आणि उभयता देवाला नमस्कार करा आणि त्याचा आशीर्वाद मागा. जा आई. आम्ही तेच करतोय ना. सुखी व्हा बाळांनो, आयुष्मान व्हा. दूध आणले. दूध पित नाही मी, दारू पितो. दारू घेऊन जा. काय ग, माझं हे खरं रूप बघून तुला धक्का बसला असेल नाही? माझ्या बापाला फासावर चढवलं तुझ्या बापानी. त्याचा बदला घेण्यासाठी तुझ्याशी लग्न केलंय मी. दागिने कुठं? दागिने कुठं? काम करताना अंगावर दागिने नकोत म्हणून ते मी पेटीत काढून ठेवले. जा पेटी घेऊन ये. चल. काय गाव तिथं चुलीवर दूध चढत ठेवलं आणि इथं नवऱ्याच्या शेजासाठी येऊन बसली वय. तिथं दूध जळून गेला तर तुझा बा भरून देणार आहे? आणि हे काय केलं? हे कोण भरून देणार? ये 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 बघ ये बघ काय केलं ते बघ. हे बघ, उतार उतार ते दूध खाली. पण आई, ते गरम नाही मी उतार. गरम दूध घालून नेली का माझा पाय वाजला ग, पाय वाजला. अगं चांदणी, तुझ्या बाण माझ्या नवऱ्याला फासावर लटकिवला. आता तू माझा जीव घ्यायला माझ्या घरात घुसली होय? पण सांगून ठेवते, पहिले मी तुला मारेन आणि मगच मी मारीन. भाईसाहेब,
नका मारू. अरे तू माझ्या घरचा नोकर आणि माझ्यावर धापरतो हा? हा? माझ्यावर धापरतो. अरे असं जीवाला नका मारू पाया पडतो नका मारू. हा? मला शिकितोस? अरे माझ्या घरचा नोकर मला शिकितोस? जास्त बोला तर तुला कामावरून काढून टाकीन. कोणाला हवी तुमची नोकरी? ठोकतो मी असल्या नोकरीवर. आई साहेब रात्रीच्या काळजात सुद्धा दया असते पण तुम्हाला काळीजच नाहीये. आई असून तुम्हाला आईचं काळीच नाही. आईच्या नावाला कलंक आहात तुम्ही. कलंक म्हणजे काय म्हणायचंय तुला? आई साहेब रोज तुम्ही देवाची पूजा करताय. तो देव तिथे देवरच नाहीये, वर बसलाय. ते समजा बघतोय, तोच समजाचं पालन करतो. या जनपोरीचं तुम्ही छळ करताय हे समजा तुम्हाला बोघावं लागेल. हे देवाचे शब्द ध्यानात ठेवा. बाई त्यातून देव तुझं रक्षण कर. ए नाटक काय करती रडायचं? चल ते आवरून घे चल. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके देवी सर्वदेवी नमोस्तुते. नमस्कार नमस्कार. अष्टपुत्रा सौभाग्यवती. थांबा थांबा थांबा. असा घाऊक आशीर्वाद दिलात तर सरकारी नियमांच्या विरुद्ध तुम्ही गेलात म्हणून सरकार तुम्हाला तुरुंगात बंद करेल आणि तुमच्याबरोबर आम्हाला सुद्धा. त्यापेक्षा तुम्ही 2 आणि तुमचे 2 एवढाच आम्हाला आशीर्वाद द्या. म्हणजे तुम्हालाही बरं आणि आम्हालाही. हा अरे आज अगदी जोडीनी वहिनी या नऊवारी साडीत किती छान दिसते सगळं तू. खरंच राजा. अरे बहिणीला या अशा नववारी साडीत बघितल्यावर तिचं रुबी हे नाव शोभत नाही. अरे तेच मिळवण्यासाठी ती तिथून हिथं आली. सापडलं का मी सुचू? नको नको नको. तू हिला काय मराठी शिकवलंस ते मला माहितीये. बरं झालं आईने फक्त मडक्यावरच लात मारली. हीच लात जर बस. अरे पण काय ठेवलंय तरी काय नाव? हिचं नाव काय ठेवलंय सांगू? चंद्रभागा. ते गाणं माहितीये ना? चंद्रभागेची. संपलेलं नाही अजून. बस ना रे. काय वहिनी बाई आवडलं की नाही नाव? हो मग आवडणारच. ही चंद्र आणि मी भागा. तुला सांगते तुफान, त्या माकड तोंड्या सरपंचाची पोर जास्त दिस दाखायची नाही म्हणून. म्हणजे ती पोर दिसली की मला पासावर चढणारा तुझा बाप दिसतोय डोळ्यामोर आणि माझा हात शिवशिवता तिच्या नरडीचा घोट घ्यायला. पण एक लक्षात ठेव, ती पोर जायच्या आधी त्यांची समधी इस्टेट आपल्या हातात यायला पाहिजे बघ. होय मम्मी, म्हणून तुझ्या सांगण्यावरून तिच्याशी लग्न केलंय. मी काय सांगते ते नीट कान देऊ नाही. त्या सरपंचाचं बेवडं कार्ट कुमार असंच पिऊन पिऊन चढून चढून मरत आणि त्याचं दुसरं कार्ट शेखर आणि सरपंच यांचा खून करून टाकायचा आणि ते मेल्यानंतर त्यांची समधी इस्टेट आपलीच. यांना ठेव, विसरू नकोस. आईला बघ. अरे अरे खबरदार माझ्या अंगाला हात लावाल तर मी सरपंचाची लेक आहे हे लक्षात ठेवा. अरे तुझा बाप गेला खड्ड्यात. अरे कशी येते बघतो ना. चाल. अरे तुझा बाप काय करत माणसा, तू मला फसवून माझ्याशी लग्न केलंस. मला या नरकात मुळीच राहायचं नाहीये. तुला जाऊन कोण इकडनं? अगं तुझी तिरडीच निघाली इथून. ये तिला अशीच मरू दे. अरे अण्णासाहेब, मी सांगतो तुम्हाला, तुम्ही त्या सावकाराला फसावं चढवलं पण त्या गरीब गायचा छळ मांडलाय तुम्ही. खड्यावानी राबवते.
पुरावांनी जोडत्यात वाटल ते बोलत्यात पोरगी तोंडात एक सबूत काढत नाही. काय करून बसलो मी? अण्णासाहेब पोरगी एवढी जड झाली होती तर ही टाकलायची चांडाळ्यांच्या दावणीला नाही बांधायची. पण देवबारे या लग्नामागे माझा चांगला हेतू होता. अण्णासाहेब पुरीचा हाल मला बघावलं नाही म्हणून मी मध्ये पडलो. लोकांनी मला बी मारलं. अण्णासाहेब हात जोडतो तुम्ही लवकर जा. पोरगी जीवाचं काही बरं वाईट करून येईल. नाही आत्ताच्या आत्ता जातो आणि तिला घेऊन येतो. सरपंच साहेब, ओ सरपंच साहेब, काय झालं? अहो गावातले लोक इशारे दारू पिऊन मरायला लागले. काय म्हणतोस? अहो इशारे दारू पिऊन. इथेच थांब सरपंच. तुझे सगळे काय धंदे मला कळलेत. तुझ्या विषारी दारूमुळे गावातली अनेक माणसं मेली आहेत. अरे कुठे भेटणार आहे पाप? अरे तुझ्याकडनं पाप पुण्याच्या गोष्टी शिकायच्या नाहीत मला. पूजा कुठं आहे? तिला खाली बोलव. मी तिला न्यायला आलोय. अरे हट, पूजावर तुझा कसलाही अधिकार नाही, चालायला लागेल ना. तुझ्याशी पूजाचं लग्न करून आम्ही चूक केली, पण आम्ही कायदेशीर घटस्फोट मिळवू. पूजा पूजा थांब, मी आलो. पूजा आलो मी, थांब. ए सोडा मला, सोडा. अरे हा मेला का काय? अरे बरं झालं मेला ते. आपल्या मार्गातला काटा दूर झाला. एरड्याला बाहेर फेकून द्या. हा, म्हणजे लोकांना वाटेल गाडी खाली पडून मेला. हा? टाका बाहेर, टाका मेलेला बाहेर. शेखर भाऊजी, आता सावकारांचा गडी आला होता. तो सांगत होता त्यांनी पूजाचा खूप छळ चालवलाय. बाबा पूजाला आणायला तिकडेच गेलेत. तुम्ही पटकन तिकडे जा. अरे बाजूला वा. बाबा बाबा, अरे बाबा, गाडी घाला त्यांना. बाबा 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 बाबा, नक्कीच पूजाच्या घरी काहीतरी झालेलं दिसतंय. अरे त्या हरामखोर तुफाननं बाबांना काहीतरी केलेलं दिसतंय. हे बघ कुमार, तू बाबांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जा, मी पूजाकडे जातो. बरं. डॉक्टर, इथे कुमार, तू इथे कसा? अनिता, बाबांची तब्येत खूप सिरियस आहे. काय झालं त्यांना? कोणासोबत काय झालं ते, पण बहुधा पूजाकडे काहीतरी गंभीर घटना घडली असावी. कारण गाडीत सारखं ते पूजा पूजा असं म्हणत होते. तू
तू पूजाकडे जा, त्यांची काळजी करू नकोस, मी बघते. बरं. पण ज्या आईच्या पोटी तू जन्म घेतलायस ती एक वेश्या आहे, आणि एका वेश्येच्या मुलीचं माझ्या मुलाशी लग्न अशक्य आहे. डॉक्टर, पेशंट इज सिरियस. पूजा पूजा पूजा, काय झालं पूजा? काय झालं? हे तुला आणि बाबांना ठार मारणार आहेत. नाही पूजा, नाही, बोलू नकोस पूजा. बाई बाई, हे सगळं माझ्यामुळे झालं. नाही पूजा, नाही नाही, म्हणून मी विष आले. पूजा पूजा, नाही ग, नाही पूजा, तुला नाही पूजा, पूजा नाही, पूजा पूजा. पूजा, तूफान तूफान, आरामखोर तूफान, पकड़ा गया. ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे आणि तो ब्लड बँक अवेलेबल आहे. डॉक्टर, आपण माझं ब्लड चेक करू. माझा ब्लड ग्रुप तोच आहे. चला. येस डॉक्टर. डॉक्टर, मी आलेच. पूजा कुठे? पूजा आपल्यात राहिली नाहीत दादा. काय? नाही, शक्य नाही.
नशिबानं तुला अशी बहीण मिळाली, जिनं आपल्या सुखाची पर्वा न करता प्राणांची आहुती दिली. मी तर म्हणेन की पुढल्या जन्मी देवानं मला तिचा भाऊ करावं. शेखर, झालं गेलं विसरून जा. पूजाचा कुमारवर जीव होता, तिची इच्छा तर तूच पूर्ण कर, पण त्याला आता फक्त तुझाच आधार आहे. शेखर, दादा, हळू बाबा, सावकाश. तुम्ही धरू नका, त्यांना चालू दे. कुमार, मी निघते. थांब अनिता, थांब. अगं तू कुठे निघालीस? तुझ्यामुळे मला पुनर्जन्म मिळालाय. मी तुझ्यावर नाहक आरोप केले, त्याची शिक्षा देवानं मला दिली आहे. केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त नाही घेऊ देणार मला तू. नाही बहिणी, तुला तर जाता येणार नाही. या या. बाबा, त्यांना आशीर्वाद द्या. आयुष्मान भव. वाह वाह वाह, क्या सीन है. सरपंच, तुमच्यामुळे अख्खं गाव सुधारलं आणि माझ्यामुळे ही सुधारली. पाहिलं काय इंडियन झटका आहे. बघा, अख्खी इंग्लिश बाई मराठी करून टाकली. थांबा थांबा, हा सीन होण्याआधी आम्हाला आशीर्वाद देऊन मोकळं व्हा म्हणजे झालं. पाया पण माझ्या नाही, त्यांच्या तिकडची पद्धत. पहिल्या नवऱ्याच्या पाया, मग तंगडी. सुखी वा, सुखी वा. चला. कथा पुराण सांगून गेली, कथा पुराण सांगून गेली. करा तुम्ही विचार, खाण तशी माती असते, बाप तशी पोर. खाण तशी माती असते, बाप तशी पोर.